मित्रांनो, घटना सांगलीमधली आहे. सांगली शहरात कुपर रोड यशवंतनगर येथील आंबा चौकात असणाऱ्या इंदिरा हाऊसिंग सोसायटीमध्ये महेश प्रकाश कांबळे हा आपली पत्नी, मुले, आई वडील यांच्यासह एकत्र राहत होता. त्याचा भाजीपाल्याचा व्यवसाय होता. त्याच व्यवसायातून त्याची ओळख फिरोज उर्फ बडे शेख याच्याशी झाली होती. त्यातून ते दोघे चांगले मित्र बनले होते. महेश हा नेहमी फिरोजच्या घरी ये जा करत असायचा. फिरोजला 2 लहान मुले होती. फिरोजची पत्नी अगदी सुंदर होती. ती महेशच्या पहिल्या नजरेतच भरली होती. फिरोजच्या घरी महेश जात असल्यामुळे त्याचे तिच्याशी बोलणे होते. सुरुवातीला चहापाण्यावरती बोलणं व्हायचं. नंतर हसणं, मग हातातलं काम सोडून देऊन 2 शब्द जास्तच बोलणं व्हायचं. महेश आणि फिरोजच्या पत्नीमध्ये होऊ लागलं. ज्या घरात मित्र म्हणून जात होता तेथेच त्याचं मन कुठेतरी गुंतलं होतं. महेशला हे कळून चुकलं होतं आणि तिच्याही नजरेत त्याच्याबद्दल एक वेगळाच भाव दिसून येऊ लागला. यातून दोघांमध्ये प्रेम संबंध निर्माण झाले. एके दिवशी असाच महेश फिरोजच्या घरी गेला, पण फिरोज घरी नव्हता. हीच संधी साधून महेश त्याच्या बायकोबरोबर जास्त बोलू लागला. बोलता बोलता तिच्या हाताला स्पर्श झाला आणि नजर काही सेकंदात तशीच थांबली. त्या नजरेत भरपूर काही होतं. शब्दाशिवाय त्या दिवशी जे काही घडलं त्या दोघांच्या आयुष्याला कलाटणी देणारं होतं. आता महेश फक्त भेटायला नव्हे तर त्या भेटीसाठी तडफडत होता. त्याची नजर तिच्या कपाळावरून आता तिच्या ओठांवरती येऊ लागली. तीही बोलता बोलता डोळे खाली करायची, पण बोलायचं थांबत नव्हती. हे नातं आता फक्त मनाचं राहिलं नव्हतं, ते 2 शरीराला ओळून गेलं होतं. मैत्रीच्या नावाखाली महेशने आपल्या मित्राच्या घरात त्याचीच बायको पळवली होती. अशा प्रकारे ते दोघे एकमेकांच्या इतके जवळ आले की त्यांच्यामध्ये संबंध होऊ लागले. अशा तऱ्हेने मित्र आणि महेशने मित्राच्या पत्नीशीच आपले सूत जुळवले होते. महेशने आपले प्रेमसंबंध फिरोजच्या लक्षात येऊ नये म्हणून त्याला दारूचे व्यसन लावले. त्याला दारूच्या पल्ल्यात बुडवून तो त्याच्या बायकोबरोबर रंग उधळू लागला होता. अशा तऱ्हेने फिरोजला दारू पाजायची आणि त्याच्या बायकोशी प्रणय खेळ खेळायचे अशी त्याला सवयच लागून गेली होती. फिरोजची 2 लहान मुले होती. हळूहळू त्यांनाही समजू लागले होते, पण महेशने त्यांनाही धाकात ठेवल्यामुळे मुले गप्प बसत होती. तसं पाहिलं तर महेश कांबळे याला आता फिरोजची अडचण वाटू लागली होती, म्हणून त्याने त्याचा काटा काढायचं ठरवलं. त्याप्रमाणे 2021 मध्ये फिरोजला दारूच्या नशेत बुडवून त्याच्यावरती चाकूने प्राणघाती हल्ला करून त्याला संपवले. संजयनगर पोलीस ठाण्यात महेश प्रकाश कांबळे याच्या विरोधात गुन्हा नोंद झाला होता. तो आणि त्याचे साथीदार या खुनाप्रकरणी गजाआड गेले होते. या घटनेला 4 वर्षे होऊन गेली होती. 1.5 वर्षापूर्वी महेश कांबळे हा जामिनावरती बाहेर आला होता आणि पुन्हा त्याचे फिरोजच्या बायकोसोबत प्रकरण सुरू झाले होते. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याची पावले आपसुकच फिरोज उर्फ बडे शेख यांच्या घरी ओढू लागली. महेश तुरुंगातून सुटल्यानंतर थेट तिला भेटायला गेला. दार उघडल्यानंतर ती काही न बोलता खुश होती, पण तिच्या डोळ्यात कितीतरी प्रश्न आणि त्याहून जास्त ओढ होती आणि दोघांचं पहिल्यासारखं सुरू झालं. दोघांनी आपली तहान एकमेकांकडून भागवून घेतली. पुन्हा त्या दोघांनी आपले प्रेमाचे रंग दाखवायला सुरुवात केली. हे चाळे रोज सुरू झाले. आता फिरोज उर्फ बडे शेख याची मुले मोठी झाली होती. त्यांना त्याच्या आईचे वागणे खटकत होते. शेवटी त्या 2 मुलांनी घर सोडले आणि ती मुले बाहेर स्वतंत्रपणे राहू लागली. फिरोजची 2 मुले आपल्या वडिलांचा व्यवसाय करत होती, म्हणजेच बाजारामध्ये भाजीपाला विक्री करत होती. आता ती स्वतंत्रपणे व्यवसाय करत असल्यामुळे त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्नही सुटला होता. फिरोज मिळाल्यानंतर त्याच्याच घरात त्याच्याच मित्रानं नवीन राजकारणाचा खेळ सुरू केला आणि हा खेळ होता त्याच्याच कुटुंबाविरुद्ध. त्याच्या आईने आपल्या प्रियकराला हाताशी धरून त्या मुलांना त्रास देण्यास सुरुवात केली. या त्रासाला वैतागून फिरोजचा मुलगा मुजाहिद याने महेश कांबळेला आणि त्याच्या आईला दमदाटी आणि शिवीगाळ केली. लहानपणी आपलाच घाबरणारा हा मुलगा दमदाटी व शिवीगाळ करतो हे पाहून महेशला खूप राग आला आणि त्याचा स्वाभिमान जागृत झाला. त्याला परत एकदा धाकात ठेवण्यासाठी तो त्या मुलास म्हणाला, तुझ्या बापाने माझ्याकडून 5 लाख रुपये उधारी घेतले आहेत, त्यातील फक्त 1 लाख रुपये तुझ्या बापाने फेडले आहेत. उर्वरित पैसे दे आणि मग माझ्याशी बोल. एवढंच बोलून महेश थांबला नाही, तर तो मुजाहिद म्हणजेच फिरोजच्या मुलाला तंबीच्या सुरात म्हणाला, तुझ्या बापाचे मी जे हाल केले लक्षात ठेव. असंच म्हणत महेशने सन 2021 मध्ये पूर्वीचे फिरोजला केलेल्या मारहाणीचे व्हिडिओ आणि फोटो त्या मुलाला दाखवले आणि तो त्याला म्हणाला, तुलाही असंच हालहाल करून तुला हिसकाच दाखवतो. असं म्हणत महेश कांबळे आणि मुजाहिद यांच्यात वादावाद झाली. पैशामुळे हा आपल्याला असाच त्रास देणार म्हणून मुजाहिद याने आपला मोबाईल 3000 रुपयाला विकला आणि तो पैसे महेश कांबळे याला देऊन टाकले. महेश कांबळेची दहशत आणि आईबरोबर असलेले अनैतिक संबंध यामुळे मुजाहिद हातबल झाला होता. महेश कांबळेबद्दल त्याच्या मनात खूप राग होता. त्याचा काटा कोणत्याही परिस्थितीत काढायचा हे त्याने ठरवले. महेश हा ताकदवान होता. भाजीपाला विक्री करताना तो नेहमी बाजारामध्ये माणसाच्या घोळक्यात असायचा.
मुजाहिदला महेशला धडा शिकवणे अशक्य होते. तो फक्त संधीची वाट पाहत होता. रविवार दिनांक 8 जून रोजी सकाळी महेश कांबळे हा भाजीपाला विक्रीसाठी आला. 100 फुटी रोडवरील गाडगे पाटील शोरूम समोर बाजार भरला होता. महेश हा टेम्पोतून भाजीपाला उतरून घेत होता. त्याच्याबरोबर कामगारही होते. मुजाहिद व त्याचा मित्र जय हे दोघे कोयते घेऊन आले व महेश भाजीपाला विक्री करून लघुसंख्येसाठी आड बाजूला गेला. मुजाहिद व जय पाटील हे दोघे त्या ठिकाणी जाऊन कोयत्याने त्याच्या डोक्यावरती आणि पोटावरती वार केले. हे सुरू असताना महेश मी आता मेलो असे ओरडत होता. रक्ताच्या थारोळ्यात तिथे पडला आणि आपले काम फत्ते झाल्याचे पाहून मुजाहिद व जय पाटील यांनी तिथून पळ काढला. महेश कांबळे जखमी अवस्थेत पडला होता. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू होता. हे पाहून 4-5 लोकांनी त्याला हॉस्पिटलला उपचारासाठी हलवले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अशा प्रकारे आईचे अनैतिक संबंध वडिलांच्या खुनाचा बदला मुजाहिदने येथे घेतला. दरम्यान या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस घटनास्थळी हजर झाले. त्याचबरोबर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य बघून घटनेचा पंचनामा केला आणि आरोपीच्या शोधासाठी त्वरित हालचाली सुरू केल्या. महेश प्रकाश कांबळे खून प्रकरणी महेशचा मेहुणा विजय यांनी सांगली शहर पोलीस फिर्याद दिली होती. संशयित आरोपी मुजाहिदला अटक केली. त्याचबरोबर त्याचा साथीदार जय याचा अजून शोध सुरू आहे. अशा प्रकारे मित्रांनो, येथे 5 जणांच्या आयुष्याची बर्बादी झाली होती. मित्रांनो, काही बायका सुंदर असतात, हो त्या बोलतात, हसतात, जवळसुद्धा येतात, पण ती दुसऱ्याची असते हे विसरले की मग घर, समाज आणि आपला संसार उद्ध्वस्त होतो. त्याचबरोबर आपल्या इज्जतीची सुद्धा राख रांगोळी होते. मित्रांनो, अशा क्राईमपासून आणि अशा गोष्टीपासून 4 हात लांबच राहा. धन्यवाद.